के उपाध्यक्ष सागर पाटिल, आत्माराम अप्पा सर और प्रवीण दादा मात्रे सभी का स्वागत करेंगे और चलेंगे मैदान की तरफ, जहां पर दो टीमों के बीच में ये ताकतवर लड़ाई आपके सामने। जो जीतेगा वो जाएगा, वो जो विकेट के ऊपर डबल रन्स की रेस होगी। ये खिलाड़ी मैदान के अंदर जो आप देख रहे, जो हमारे उल्वे टीम के सभी खिलाड़ी हैं, विशाल मडवी तो क्या कहने, संदीप भाई खारकर टीम के पुरस्कार दें। तो चलेंगे मैदान की तरफ, जहां पर 5 ओवर का मैच। इससे पहले मुकाबला जीता भार्गव टीम के खिलाड़ियों ने, क्या कमाल का क्रिकेट खेली, बॉलिंग उनकी बैटिंग दमदार रही। और इस बीच पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली टीम भूषण मात्रे स्ट्राइकर बल्लेबाज और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज प्रवीण गरत, ये दो सलामी ओपनर्स बल्लेबाज। एक कीर्तिमान है इसकी इन दोनों खिलाड़ियों के ऊपर। और 40+ मास्टर जब भी खेलते हैं मैदान में तब अपना हमेशा उम्दा परफॉर्मेंस देते हैं। विंदने टीम के 12वें खिलाड़ी अगर हो तो आइए, नहीं होंगे तो हमें नाम बताइए। सिर्फ बॉलर का नीलेश पाटिल, आई थिंक संदीप। तो संदीप दादा बॉलिंग मार पर आते हुए पहली गेंद लेकर सामने बल्लेबाज भूषण। पिछले मैच पे बढ़िया गेंदबाजी की थी संदीप पाटिल ने, इस बार मरुआई विंदने टीम की ओर से सलामी ओपनर्स गेंदबाज। तो पहली गेंद फुल टॉस, बल्ले का बाहरी किनारा लगा, गली के खिलाड़ी को बीट करती हुई थर्ड मैन सीमा रेखा की तरफ 4 रन। 4 रनों की मदद से बिल्कुल यहां पर खाता खुला है टीम जासे 11 जासे 40+। 4 रन के साथ भूषण ने अपना खाता खोला, टीम का भी खाता खोला 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। और इस बार अच्छी गेंद भूषण जैसे बड़े बल्लेबाज को यहां पर रोकने में कामयाब हो चुकी है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, यानी कि अभी भी बात करेंगे मिथुन दादा मात्रे, इनकी दमदार गेंदबाजी हमें नजर आई। कल्पेश भाई पाटिल, उनकी दमदार गेंदबाजी, जो गब्बर को 50,000 लगाए गए थे, इनके 90,000 लगाए गए। 2 छक्के जरूर खाए, लेकिन थोड़ी सी वो गेंद जो उनके अंदर की तरफ आती है, स्पिन गेंदबाजी क्या बढ़िया देखने को मिली है। इस बार अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर रखा इस गेंद को। वाइड बॉल का इशारा अंपायर का, 1 रन वहां पर मिलेगा। और इस 1 रनों की मदद से हालांकि टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रनों के ऊपर। 5 ओवर का मैच। इससे पहले आपने देखा भार्गव टीम ने भी काफी कमाल का स्ट्रोक का धगा धाकते हुए बड़ा स्कोर खड़ा कर दिया था, जहां पर 44 रनों की शानदार पारी खेली थी उनके बल्लेबाज राजेश दादा पाटिल इनकी ओर से। और निश्चित तौर पर बड़ा स्कोर खड़ा करते हुए गेंदबाजी में भी उतना दमदार परफॉर्मेंस भार्गव 40+11 टीम की ओर से। इस बार टैप करने का प्रयास, बॉलर के सामने से गेंद को निकालना, फिर तो मैं और ये क्या कर रहे, ये क्या कर रहे हैं, लाइए एक पकड़ी पर गाड़ी। आप तो मुझे बिल्कुल यही साफ स्पष्ट नजर आ रहा है कि चेन्नई सुपर किंग्स ने यह गलती की थी, याद है ना? जरा जाइए यूट्यूब के ऊपर, मुंबई इंडियंस और सीएसके, ये गलती की थी उन्होंने। ये लीजिए, ये क्या कर रहे, इतने जल्दबाजी में क्यों थे बॉलर संदीप? इतनी जल्दबाजी में आपको नहीं होना चाहिए था। बिल्कुल इसी जोड़ी ने 127 रनों की नाबाद पार्टनरशिप बनाई थी, अनु भाई पाटिल हमें जानकारी देते हुए। लेकिन तू पकड़ू या मैं पकड़ू, तू आउट कर या मैं आउट करूं, उसमें फंस गए। बढ़िया गेंदबाजी प्रवीण गरत के सामने गेंदबाजी करते हुए बॉलर संदीप पाटिल। स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। पिछले मैच में 2 खिलाड़ियों के बीच में अच्छी साझेदारी हमें देखने को मिली और खास करके प्रवीण गरत मैन ऑफ द मैच के हीरो बने। 54 अर्धशतक उन्होंने ठोका। किरण पवार ने इस टूर्नामेंट में एक अर्धशतक ठोका है और इस वक्त दूसरे खिलाड़ी बने
प्रवीण गरत मुर्जे हुए बल्लेबाज है। मिस टाइमिंग स्ट्रोक है इस बार हवा में गेंद, काफी देर तक खिलाड़ी आते हुए गेंद के नीचे थोड़ी सी दूर रहे, तब तक वहां पर भूषण और साथी बल्लेबाज प्रवीण के पास दूसरा रन लेने का पर्याप्त समय था। अच्छी गेंदबाजी हो रही है क्योंकि इन दो महत्वपूर्ण बल्लेबाजों को रोकने में अब तक कामयाब हो चुकी है। फिलहाल बात करेंगे टीम 12 गेंदों में 37 की पारी खेली थी, 54 रनों की पार्टनरशिप हुई थी, माफ कीजिएगा। 12 गेंदों में 37 रन बनाए थे वहां पर बल्लेबाज प्रवीण गरत ने। टीम की रन संख्या है टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 8 रन। पहले टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला मरुआई भिंदनी टीम ने बल्लेबाजी करते हुए शुरुआत काफी सटीक, गेंदबाजी भी उतनी बढ़िया नजर आती हुई। और इस बार चलिए बल्ले का कुछ हिस्सा लगा था, विकेट कीपर के द्वारा जबरदस्त एफर्ट, डॉट बॉल की समाप्ति, लाजवाब ओवर यहां पर देखने को मिला गेंदबाज संदीप पाटिल की ओर से। और पहले पावर पे का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है जैसे ही 40+11 टीम की सिर्फ 8 रन। महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, कारण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, आपण कोकण किनारपट्टीवर आहोत आणि तळ कोकणामध्ये म्हणजे आपल्या या कोकणामध्ये गणपती उत्सव अतिशय थाटामाटाने आपण नेहमी साजरा करत असतो। संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील। ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी आम्ही ही महत्त्वाची सूचना खऱ्या अर्थाने पोहोचवतो। तो 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, अब यहां से पारी को आगे लेकर जाना पड़ेगा। वैसे भूषण ने हमने देखी थी पालेश्वरी के मैदान के ऊपर कानपुरी टीम के खिलाफ वो धुआंधार पारी, लगातार 4 छक्के और आई एक्वेरा इवेंट इनके ओर से 4000 का इनाम। तो इस बार जेल में डाली थी लेकिन यहां पर विकेट कीपर ने गलती की, गेंद लॉन्ग स्टॉप सीमा रेखा की तरफ सीधा गेंद जा रही है, 22 का इशारा, 4 रन। ये लीजिए बम्पा चाय आ चुका है, आइए लेमन टी, चुस्की हटाने वाली ये चाय। सागर पाटिल, उनको चाय पहले दीजिए। बॉलिंग शुरुआत बेहतर हुई थी लेकिन विकेट कीपर ने गलती की, तो इस बार भी चॉप करने का प्रयास, जबरदस्त गेंद डिलीवर करते हुए बॉलर आप देख सकते हो वहां पर। हेलो नीलेश पाटिल, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए कितने रन बना पाएगी, ये लीजिए पिछले मैच के हीरो राजेश भाई जिन्होंने दमदार परफॉर्मेंस दिया। डॉट बॉल की समाप्ति, लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन। चलिए फर्स्ट एड बॉक्स या रिलीज प्ले होगा तो तुरंत दीजिए राजेश भाई पाटिल इनको। डॉट बॉल की समाप्ति, प्रवीण थोड़ी सी शांत है और भूषण भी शांत है, क्या उम्मीद यहां पर बनी रहेगी उनके बल्ले से? एक और शानदार गेंद, क्या कमाल की गेंदबाजी हो रही है, कैच ड्रॉप, जीवनदान मिला है वहां पर प्रवीण गरत को और फिर 2 सेट बल्लेबाजों को शांत रखा है। अभी तक मरुआई भिंदनी टीम के गेंदबाज नीलेश पाटिल की ओर से रन नहीं बन रहे, ओ थोड़े से नाराज है वहां पर नीलेश। विकेट कीपर की तरफ 4 गेंदें फेंकी, सिर्फ 1 रन। स्कोर कार्ड के ऊपर कीपर रवि पाटिल सर, इनके ओर से ये गलती नजर आती हुई। वैसे तो गलती करते नहीं है, पिछले मैच पे 4 कैचेस उन्होंने पकड़े थे लेकिन इस बार थोड़ी सी गलती उनके सामने नजर आती हुई। मिला हुआ जीवनदान, क्या उसका फायदा ले पाएंगे बल्लेबाज? जी हां, इस बार हवा में खेला हुआ स्ट्रोक, बहुत ऊपर गई है गेंद, इस बार कोई गलती नहीं, बैट्समैन होंगे आउट। पहला करारा झटका जहां से 40+ टीम को।
जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन नजर आता हुआ नीलेश पाटिल इनकी ओर से। 5 गेंदे, सिर्फ 1 रन, 1 विकेट। भूषण का विकेट बहुत ही इंपॉर्टेंट होगा। नए बल्लेबाज आएंगे संदीप घरत, फ्रेश बैट्समैन है, देखेंगे अपने टीम के लिए वो कौन सा रनों का यहां पर योगदान देना चाहेंगे। एक पार्टनरशिप की जरूरत है, लेकिन फिलहाल यहां पर रोक लगाई है। लास्ट बॉल सेकंड पावर पे मैदान के अंदर। तेज बॉल जरूर डाली थी, अपील की गई थी, लेकिन चलिए कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति, सफल ओवर, 1 रन 1 ओवर 1 विकेट इनके नाम पर। क्या कमाल की गेंदबाजी नीलेश पाटिल की ओर से। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 13, 1 विकेट के नुकसान के ऊपर जासई 40+। उलवे 40+ इंतजार कर रही है। अच्छा है कि आज आपका 12 भाई खिलाड़ी है, नहीं तो 13 बने स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। आज रेस जीते उन्होंने, बाई लेकर आगे पहुंचे। बलिराम नवाले बॉलिंग मार्ग पर, वसंत नवाले इनके बंधु है। देखेंगे यहां पर अपने टीम के लिए कैसा योगदान देना चाहेंगे। भूषण का बल्ला अभी तक शांत है, भूषण के बल्ले से 5 में सिर्फ 6 मिले। वैसे भूषण कभी शांत रहते नहीं। ये चिल्लर पार्टी केजीएफ की देखिए मैच का आनंद लेते हुए, चाय की चुस्की भी मारते हुए। ये विंदने के, इसको पूछा था कि सही है क्या ये चेन्नई सुपर किंग में ऐसी गलती की थी रनआउट की, उसे भी पता है। तो चलिए मिला हुआ जीवन दान, क्या इसका फायदा उठा पाएंगे। बॉलिंग मार्ग पर बॉलर आएंगे बलिराम नवाले। 18 गेंदे यहां से बचे हुए, और 18 गेंदों में कम से कम ये अंपायर बिल्कुल यहां पर समय ज्यादा ले रही है, यही कुछ अंपायर बताते हुए। अंपायर बोलो तैयार। पहली गेंद हवा में खेली है, चलिए 1 रन वहां पर मिलेगा। बढ़िया गेंदबाजी बलिराम नवाले की ओर से। भूषण जैसे खिलाड़ी को रोक लगाई उन्होंने, ये उनके लिए सबसे बड़ी बात है। संदीप घरत स्ट्राइक इन पर आएंगे। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर मूव्स ऑन। 14 रन 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। बलिराम नवाले फिर से एक बार तैयार होते हुए। इस बार बड़ा शॉट, कैच हिट की मांग की गई है, बढ़िया कैच। इसी के साथ एक और विकेट। जासई 40+11 टीम की नैया बीच बबर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे लाएगा। बैलगाड़ा संगठन के अध्यक्ष पंडितनाथ शेठ फड़के साहब, इनके आवाज का ये संगीत आपने सुना। गणरायत तो गणपति तुझी करीन में सेवा। बढ़िया गेंदबाजी बलराम नवाले की ओर से, शांत रखा है अभी तक जासई 40+11 टीम को। इस बार जड़ में डालने की कोशिश, टैप किया इस बॉल को। पॉइंट में खिलाड़ी मौजूद है, शॉर्ट पॉइंट में उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था, और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचाए 15 रनों के ऊपर। 15 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। यहां से 15 गेंदें बची है। 15 गेंदों में से भूषण के हिस्से में कितनी गेंदें आएगी। अभी तक बलिराम नवाले का गेंदबाजी का सफर अच्छा है, लेकिन इस सफर को क्या भूषण तोड़ पाएंगे। बैकफुट पर जाकर पंच किया इस गेंद को, हवाई यात्रा, सीधा गेंद, वन बाउंस सीमा रेखा पार, 4 रन।
19 रन 19 के ऊपर पहुंची है फिलहाल टीम। बात करेंगे जहां से 40+ मास्टर, मुश्किलें जरा थोड़ी उनके सामने है और इन मुश्किलों से कैसे दूर पार कर पाएंगे। बलिराम नवाले की अभी तक शानदार गेंदबाजी, फिलहाल ये चौका मिला है, चौकों की मदद से 19। इस तरीके का स्कोर बना रहेगा तो 34 बनेंगे और इससे ज्यादा बनेंगे तो 50 के करीब जरूर पहुंच पाएगी 5 ओवरों में, जहां से 40+। और इस बार बढ़िया गेंदबाजी, न दांडा न शेंडा, बलराम नवाले का डायरेक्ट बूंदा चॉप करने की कोशिश की थी वहां पर। क्या शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। देखिए यहां पर ये गेंद एक्शन रिप्ले आपको दिखाते हुए ओवर द विकेट से आए स्लोवर वन गेंद, कमाल का यॉर्कर। भूषण जैसे दिग्गज बल्लेबाज को शांत रखा है उन्होंने। सिर्फ 19 बने वसंत नवाले, बॉलिंग मार्ग पर बढ़िया गेंदबाजी। और चलिए इस बार बड़ा हिट खेला है, सीधा डाउन द ग्राउंड, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। 1 रन पूरा, क्या दूसरे की कोशिश वहां पर कर पाएंगे, लेकिन जब तक उठाएंगे फील्ड करेंगे तब तक वहां पर 2 रन पूरे। और इसी के साथ ओवर की समाप्ति, पहले 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 21। बलिराम नवाले गेंदबाजी कर रहे थे, हमें लग रहा था वसंत नवाले, लेकिन दोनों भी सेम दिखते हैं, उसमें हमारा दोष नहीं, लेकिन फिर भी ये बढ़िया गेंदबाजी। चले बॉलर तैयार और शॉट पिच लाइन की बॉल, हवा में खेला हुआ प्रयास था, स्ट्रोक था ये। 1 रन तो पूरा, क्या दूसरी की कोशिश वहां पर करना चाहेंगे। जी हां, वहां पर 2 रन पूरे किए और इसी 2 रनों की मदद से हालांकि स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 23 रन बने। थोड़ी सी मुश्किलें पैदा होती हुई वहां पर बात करेंगे टीम जहां से 1140+। दीपक पाटिल बॉलिंग मार्ग पर आते हुए, यहां से 11 गेंदों का खेल बचा हुआ है और इन 11 गेंदों में कितने रन बटोरना चाहेगी। अच्छी बॉलिंग अभी तक तीनों भी गेंदबाजों की ओर से, खास करके दूसरे ओवर में नीलेश पाटिल मात्र केवल 1 ही रन दिया उन्होंने। पहले ओवर में 8, दूसरे ओवर में 1, तीसरे ओवर में 8। शॉट पिच लाइन की बॉल, फिर से एक बार हवा में खेला हुआ स्ट्रोक, विकेट कीपर गर्ल के नीचे जाते हुए, लेकिन मुश्किल है जरा ये कैच को पकड़ना। लगातार ये डबल आती हुई, तीसरे की कोशिश, लेकिन कुछ आगे ही जहां पर पहुंचे थे रोशन मात्रे, तब तक 2 रन पूरे और इसी 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 25 रनों के ऊपर। यह पारी ऐसी है कि पवन, इस पारी में विपुल एक भी छक्का नहीं दागा, 1 बाउंड्री, 2 चौके अभी तक, एक बाई का चौका है, यानी कि 3 चौके लग चुके हैं, लेकिन छक्का अभी तक एक भी नहीं निकला। भूषण को नॉन स्ट्राइक पर रखना ये मरुआई विंदनी टीम के लिए प्लस पॉइंट होगा, लेकिन फिलहाल 2 रनों के साथ 25 पर पहुंची है कि यहां से 25 बनाएंगे तो 50 का सेट टारगेट बना सकती है। चले इस बार भी ऑन साइड में मोड़ने का प्रयास, मात्र केवल 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। भूषण के बल्लेबाजी का विश्लेषण है 9 गेंदे 13 रन, रोशन मात्रिक 4 गेंदे 6 रन। यह अपेक्षा नहीं है, खास करके इन बल्लेबाजों की ओर से, भूषण की ओर से। 9 में 13 बनाए सिर्फ, वैसे 9 में 27 बनाने की ताकत इस खिलाड़ी में, लेकिन विंदनी टीम ने थोड़ा सा शांत रखा इस बल्लेबाज को। इस बार भी चलिए गैप में खेलने की कोशिश और बढ़िया फील्डिंग, नीलेश थे वहां पर, लेकिन जब तक रोके फील्ड करे तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय, और इसी 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 28 के ऊपर। जीत के लिए लक्ष्य रखना है तो कम से कम यहां से बची हुई 8 गेंदों में 22 रन अगर आएंगे तो 50 का टारगेट सेट होगा।
मेहनत करने वालों के ऊपर भाग्य हमेशा फिदा होता है, तो मेहनत दोनों टीमें मैदान के अंदर कर रही है। तो इस बार भी डॉट बॉल की समाप्ति, मुश्किलें पैदा हो रही है, रन नहीं मिल पा रहे, थोड़े से नाराज होंगे अपने आप से वहां पर भूषण। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन दीपक पाटिल की ओर से। पहले गेंदबाज ने 8, दूसरे गेंदबाज ने 1, तीसरे गेंदबाज ने 8 और इस ओवर में अभी तक सिर्फ 7 ही रन आ चुके हैं। व्हाट अ ग्रेट बॉलिंग। भूषण थोड़े से दबाव में नजर आते हुए, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, फील्डर है पॉइंट में, शॉर्ट पॉइंट में उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक ओवर की समाप्ति, बढ़िया बॉलिंग यहां पर नजर आती हुई। 4 ओवर की समाप्ति के बाद 29, मात्र आखिरी 6 गेंदों का खेल यहां पर पहले पूर्वार्ध का बचा हुआ है। पानी लेकर जाइए मैदान में, तब तक सुनते हैं डीजे की संगीत। केवल 29 रन बने। बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन। 5 ओवर में 5 बॉलर। लास्ट बॉलर फ्रॉम द नवाली टीम गजानन पाटिल साहब, बेहतर गेंदबाजी के लिए। वैसे तो कंधे समर्थक मरुआई बिंदु ने रेगुलर टीम के जाने जाते हैं, बॉलिंग मार पर वहां पर आते हुए पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट सीधा भूषण के बल्ले से, और इस पारी का यह पहला छक्का भूषण के बल्ले से 6 रन। जिनके द्वारा यह शानदार संगीत संपार। बॉल दीजिए मैदान के अंदर तुरंत। बेहतरीन यहां पर छक्का में देखने को मिला। ये बॉल लेकर जो मेरे ख्याल से खिलाड़ी जा रहे हैं मैदान में, कौशिक रंजीत पाटिल, यानी कि रंजीत पाटिल साहब इनके सुपुत्र है। कल संडे है ना मेरे ख्याल से, वो लेदर क्रिकेट अच्छा खेलते हैं। वो कल केजीएफ की गैंग लेकर वही आए थे क्या? दमदार एंट्री उनकी वही थी मेरे ख्याल से। आज भी हुई थी क्या एंट्री? आज अकेले आए थे योगेश पवार सर, दीवार पाटिल एकेडमी, खास करके वो लेदर क्रिकेट के धड़े लेते हैं। आगे जाकर बिल्कुल वो बड़ा नाम रोशन करेंगे, इसमें कतई संदेह नहीं है। इसी तरह का अजिंक्य रहाणे भी पानी लेकर जाते थे, लेकिन आज फॉर्मर, खास करके इंडियन टेस्ट क्रिकेट हो, फिर इंडियन प्रीमियर लीग हो, फिर अंतरराष्ट्रीय क्रिकेट वनडे में अपनी जगह पक्की बनाई। ये देखिए कल की रॉयल एंट्री आपके स्क्रीन के ऊपर दिखा रही है। चिरिया भाई का तो सबसे अलग अंदाज। तो चलेंगे यहां पर छक्का आने के बाद। अब यहां पर दबाव बॉलर गजानन पाटिल उनके ऊपर स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 35। 5 गेंदों में आप यहां पर कितने रन बनाना चाहेंगे? पहले 4 गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी की है। स्लॉग डेथ ओवर में बॉलिंग के लिए फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन। यह अंपायर बातचीत कर रहे कि समय ना ज्यादा लीजिए, वही कुछ अंपायर इशारा करते हुए। तो इसके लिए हम आपसे गुजारिश करते हैं कि समय का
पालन करे टीम विंदर ने। इस बार भी बड़ा शॉट, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर के ऊपर से भूषण के बल्ले से एक और धमाका 6 रन। थोड़ा सा शफल हुए, फिर ताकती स्ट्रोक में बेहतरीन यहां पर छक्का दागा। 6 रनों की मदद से टीम का स्कोर रफ्तार के साथ आगे पहुंचा है 41 के ऊपर। पारगांव टीम ने शानदार खेल खेला, फिर उर्वे गौरी स्पोर्ट्स ने शानदार खेल खेला, फिर दो टीमों के बीच में यह मैच आपके सामने नजर आती हुई। लेकिन देखेंगे रंजनपाड़ा टीम ने भी बेहतर क्रिकेट खेला। 40+ मास्टर सभी क्रिकेट टीमों ने जबरदस्त क्रिकेट खेला। हार जीत तो होती रहती है, लेकिन फिजिकल फिटनेस के लिए उनका ये क्रिकेट, और खास करके युवाओं को ये संदेश है कि हम 40 के ऊपर है, तो आप जब 40 के ऊपर होगे तो ये फिटनेस बढ़ाए रखना, अच्छा क्रिकेट खेलने। यस, चले बॉलर होंगे तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट से। इस बार हवा में गेंद, इस बार मौका बनेगा, फील्डर गेंद के नीचे आते हुए कैच ड्रॉप हो चुकी है। 3 कैचेस भूषण के छोड़े, 2 रन मिलेंगे। 2 रनों की मदद से टीम का स्कोर है 43। 3 गेंदों का खेल बचा हुआ है, 3 बॉल में अब तक 14 आ चुके हैं। अच्छा टारगेट यहां पर सेट कर रही है अभी तक जैसे 40+ टीम। कैच आसान था, पकड़ना चाहिए था, लेकिन कैच उन्होंने पकड़ा नहीं। मिला हुआ जीवनदान, क्या जले पे नमक यहां पर छेड़ना चाहेंगे? जी हां, ये जले पे नमक छेड़ा है और सीधा गेंद जाएगी सीमा रेखा पार। हवाई सफल, टाइमिंग क्या पर 6 रन। सो गए, गब्बर सो गया। 49 बने स्कोर कार्ड के ऊपर, 2 गेंदों का खेल बचा हुआ है, 50 के करीब पहुंचे। थोड़ा सा खराब गेंदबाजी का प्रदर्शन गजानन पाटिल साहब इनकी ओर से थोड़ी सी गलती कर रहे हैं। आप जब अच्छा क्रिकेट खेल रहे हो, बाकी के 4 बॉलर्स आपके अच्छी गेंदबाजी की है, तो आपसे उम्मीद नहीं है। हालांकि स्लॉग ओवर कठिन होता है, कैच भी छूटा है उनके ओवर में, तो थोड़ी सी गलती भी खिलाड़ियों की भी है। फुल टॉस बॉल, इस बार बड़ा शॉट, लेकिन इस बार कोई चूक नहीं। ये पहले अगर काम करते ना तमाम, तो ये छक्के ना मिलते, लेकिन बढ़िया पारी खेली, बैट्समैन आउट। सकते सैयद पाटिल बादल आने से पहले तूफान मंडराने लगते हैं, बिजलियां कड़ाने लगती है। वही बल्लेबाज सैयद पाटिल मैदान के अंदर। सैयद पाटिल के बल्ले से अगर क्या बड़ा शॉट यहां पर आएगा। मुरवा बिंदनी टीम के सभी समर्थक मैच का आनंद लेते हुए अच्छी वापसी गजानन पाटिल साहब इनकी ओर से नजर आ रही है। 49 बने, 10.14 का करंट रन रेट। लास्ट बॉल के ऊपर गजानन पाटिल सर क्या कमबैक कर पाएंगे अपनी टीम के लिए? फुल टॉस बॉल, कैच हिट की मांग, एक और कैच ड्रॉप, दूसरे की कोशिश, थ्रो खराब, तब तक 2 रन पूरे और इसी के साथ 51 बने टोटल। 52 रनों का लक्ष्य का पीछा करना है 5 ओवरों में 30 गेंदों में। सेटिस्फाइड है वहां पर कप्तान नीलेश पाटिल मरवाई विंदने की, और कप्तान सेटिस्फाइड होंगे वहां पर जैसे 40+ टीम के, क्योंकि उन्होंने
सेट टारगेट्स खड़ा कर दिया उनके बॉलरों के लिए। 30 गेंदों में 52 बनेंगे या रनों को रोका जाएगा, इसके आपको देकर विवरण सुनेंगे उड़न क्रिकेट समालोचक एसोसिएशन के उपाध्यक्ष विपुल पाटिल। तब तक चलते हैं श्री साउंड सर्विस डीजे जाताड़े इनके पास। मजा देती गीत बेहतरीन सुना है, लेकिन पीछे की आवाज थी विपुल पाटिल की थी। चलिए तुरंत जाइए सलामी ओपनर्स बल्लेबाज मुरवाई विंदनी टीम की ओर से 2 ओपनर्स बल्लेबाज और एक तरफ आप देख सकते हैं जैसे 40+। चलिए तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। इसके बाद मेरे ख्याल से हाँ एक मैच है प्रवीण। इसके बाद एक ही मैच होगा, लेकिन शायद रेसिंग होगी विकेट के ऊपर, डबल रन ट्रिपल रन। ठीक है, फेस निकालेंगे उनका। ये ट्रिपल रन होंगे और जिसको ट्रिपल रन पूरे होंगे वो जाएगा सुपर 8 में, सीधा घर जाएगी और जो बचेगी वो टन में खेलेगी। चला पारगाव टीम आपल्या खेळाडूचं नाव द्या। ग्राउंड मध्ये कोणच जाणार नाही, अंपायर आणि 2 प्लेयर। एका विकेटवर तुम्हाला 3 धावून घ्यायचे आहेत आणि मगाशी जे खेळाडू धावलेत त्यांना पुन्हा धावता येणार नाही आणि जो 3 धावा पहिल्या काढेल प्रवीण त्याला बाय दिली जाईल, तो उद्या डायरेक्ट सुपर 8 ला दाखल होईल। हा बैल बदलवून तीस बॉल आणि 52 धावांची गरज मरवाई विंधने या टीमला। 30 मध्ये 52 बनवायच्यात। प्रवीण कडे सुद्धा बराच कला आहेत। सागर दावत होत नव्हते। हॅलो बघूया, फलंदाज तयार झालेत, गोलंदाज तयार झालेत। सागर पाटीलच करू शकता। 30 बॉल आणि 52 धावांची गरज। सलामीची जोडी मैदानात दाखल झाले। निलेश पाटील आणि त्यांच्यासोबत दीपक पाटील दोन्ही बंधुराज मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील आणि गोलंदाज प्रवीण गरात। 30 बॉल आणि 52 ची गरज। 40+ ची मॅच आपण सध्या एन्जॉय करताय। जासई 40+ आणि त्यांच्या विरुद्ध मरुआई विंधणे 40+ चा हा मॅच। 30 मध्ये 52 बनवायचे। पहिलाच बॉल प्रवीण गरातचा आणि पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बराच उंच
चेंडू निघून त्याला एलिव्हेशन कमी होतं, स्वतः फॉलो थ्रो मध्ये जेल टिपलाय. कॉटन बोल्ड पहिल्या चेंडूवर मोठा आदरा लागलाय मरोई विंधणे या संघाला आणि निलेश पाटील होतील कॉटन बोल्ड. पहिल्या चेंडूवर पलटवार दिलाय मरोई विंधणे या टीमला. फार मोठी विकेट. मागील सामन्याचा हिरो निलेश पाटील बोपल्यानं फोडता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. इथून आता खरं तर आशा पल्लवित झाल्यात, त्या म्हणजे जासे 40+ संघाच्या. कारण सुरुवातीला 4 षटकामध्ये धावा झाल्या नव्हत्या, त्यानंतर भूषण मात्रे आलेत. त्यांनी खरं तर शेवटच्या षटकामध्ये जे 20 धावा कुठल्यात तिथून आता नवसंजीवनी आशा नवीन पल्लवित झाल्यात, त्या म्हणजे जासे 40+ संघाच्या. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, पण पहिलीच एंट्री आहे ती म्हणजे जासे 40+ संघाची आणि पहिल्याच एंट्रीमध्ये दमदार परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळालाय. पहिल्या मॅचचा हिरो प्रवीण गरत आणि पहिल्या चेंडूवर पहिलेच महत्वाची विकेट निलेश पाटीलला त्यानं बाद केलाय. मोठा फटका खेळायचा होता, एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यानं झेल टिपला आणि आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट 100% एफर्ट त्यानं दिलाय. नवीन खेळाडू संदीप पाटील मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. येणारे आता 29 बॉल आणि 52 धावांची गरज. नवीन खेळाडू संदीप पाटील दाखल झाले डावखुऱ्या. त्याचे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर राहिला. इथून चेंडू जरूर आदळला होता शरीरावर. लाऊडली अपील देखील झाली होती. आणखीन एक डॉट बॉल हाताळताना पाहायला मिळतात, ते म्हणजे प्रवीण गरात. फार मोठं नाव आहे जास्ती टेनिस क्रिकेटमधील आणि आता चांगली कामगिरी करतात. जास्तीचा 40+ हा पहिलाच संघ आणि पहिलीच एंट्री दमदार राहिलाय. चांगली कामगिरी करत असताना प्रवीण गरात देखील पाहायला मिळतात. मागील 2 चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव दिली नाही. समोर संदीप पाटील. फुलटॉस बॉल आहे, आडव्या बॅटने फटका खेळून काढला. नितीन नाईक खरं तर धावतात, पण इथून रोशन मात्रे डीप मध्ये पाहायला मिळालेत. सिंगल रन्स इथून येईल आणि एकेरी धावेनेशी धावपटला धावा लागले गेले. त्या 1-1 अकाउंट ओपन केले ते म्हणजे मरोई विंधनेनं. थोडीशी गुलाबी थंडू प्रवीण जरूर जाणवते. 3 मधून 17 मिनिटं होतात. अजून एक मॅच बॅलन्स आहे. इथून आज एक संघ तुम्हाला 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. कमालीची स्पर्धा. पहिली मॅच 6 षटकांची, त्यानंतर 5 ओव्हरचे सर्व सामने आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र आणखीन एक हादरा लागलाय, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या मरोई विंधने या संघाला. फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे करत प्रवीण गरतनं चेंडू टाकला, त्यानंतर संदीप गरत इथे क्षेत्ररक्षक होते आणि कमालीचा झेल त्यानं टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये हा पाहू शकता. समोर चेंडू टाकला होता, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक संदीप गरत आलेत आणि कमालीचा झेल त्यांनी टिपला आणि दुसरा हादरा लागलाय मरोई विंधने टीमला. नेक्स्ट बॉल. बळीराम नवाले आलेत. हलक्यात आणि खेळण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत. इथून संदीप गरत यांनी हा चेंडू अडवलाय. मिळा जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धावेनेशी धावपटणार धावा लागल्या गेल्या त्या 2-2. 2-2 अशी सुरुवात राहिल्या. चांगली खरं तर वापसी करत असताना आपण सध्या जासाई टीमला पाहू शकतो. येणारे 25 बॉल आणि अजूनही 50 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर आता 2 धावा तुम्हाला काढाव्याच लागणार आहेत.
आल्या आल्या स्वागत केलंय. आडव्या बॅटनं फटका खेचून काढलाय. मिड विकेट पलीकडं आलेला हा संघर्षमय षटकार. षटकाराला शेवटच्या चेंडूवर आडव्या बॅटनं फटका खेळला होता संदीप पाटील आणि चेंडूला पाठवलं मिड विकेट रिजनच्या पलीकडं. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेल्या त्या मरोई विंधणे या संघाच्या 52 धावांचा पाठलाग करत असताना 2-8 येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 44 धावांची. 24 बॉल 44 धावा. चला पारगाव टीम आपल्या धावणाऱ्या खेळाडूंचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. मिथुन म्हात्रे गोलंदाज दाखल झालेत आणि त्यांच्यासाठी बक्षीस आलंय. प्रमोद मडवी या खरं तर आयोजन कमिटीचे कोषाध्यक्ष खजिनदार. 2 विकेटसाठी 24-24 बक्षीस आलंय 2 विकेटसाठी. यावेळचा हा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळवलाय. डावकरी त्याची खरं तर हे गोलंदाज चेंडू पडल्यानंतर थोडेसे स्विंग अँड मिस करतात. बुधवारीसाठी त्याच्यासाठी एक स्पेशल खरं तर गिफ्ट आहे. त्यांच्या मनासारखी जर त्यांनी गोलंदाजी केली प्रमोद मडवी यांच्या मनासारखी तर त्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे प्रमोद मडवींच्या वतीनं. पण आता या मॅच मध्ये जर बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले तर 2424 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. बलराम नवाले आलेत. यावेळी चेंडू थोडासा शरीरावर आदळणार जरूर पाहायला मिळाला. यशरक्षक आलेत पण इथून मिळाला जाईल लेग बाय स्वरूपात ही सिंगल रन्स आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 2-9 धावा. परिश्रम करावे लागतात खरं तर आता या थंडीमध्ये घाम गाळावा लागतोय तो सुद्धा मरुआई विंधणे संघाला. ज्या संघाचा बोलबाला राहिला खरं तर पहिल्या मॅच मध्ये नवगर संघाला सुद्धा पराभूत केलं होतं. चांगल्या धावा उभारल्या होत्या 70 धावांपेक्षा जास्त त्यांनी धावा उभारल्या होत्या. पण आता इथून दोन बाद 9 पाहायला मिळतात. चला पारगाव टीम आपण पहिल्यांदा डिसाइड करा आणि त्यानंतर आमच्यापर्यंत योग्य तो डिसिजन तुम्ही पोहोचवा. यावेळचा हा बॉल अगदी खोलामध्ये मिथुन म्हात्रे यांनी टाकला होता. हलक्या हाताने खेळला सॉफ्ट हँडने खेळताना पाहायला मिळतात. इथून एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावनिशी धाव पटलावर धावा लागल्या गेल्या त्या 2-10 धावा येणारी आता 21 बॉल आणि जिंकण्यासाठी 42 धावांची आणखीन गरज आहे. चांगली गोलंदाजी मिथुन म्हात्रेंची राहिली. फिरकीचा जादूगर आहेत. अनेक वर्ष जासे क्रिकेटसाठी जवळजवळ 22 वर्ष क्रिकेटचा कारकीर्द गाजवलाय आणि हा खरं एक मोठा केला गोलंदाज आहे. सत्तावीस वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. यावेळचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता. थोडासा आडव्या बॅटने खेळला होता हा फटका पण प्रॉपर टायमिंग करू शकले नाही आहेत. बॅटची वरची कडा त्यानंतर एक डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. चांगली वापसी केली ती म्हणजे मिथुन म्हात्रेंना 4 चेंडूमध्ये फक्त आतापर्यंत एकच धाव खर्ची केल्या. त्यामुळे किती वर्षाचा दांडगा अनुभव असेल हे पाहायला मिळतं आणि या मैदानामध्ये बरेच सामने त्यांनी जिंकून दिले दासी संघासाठी. त्यामुळे खरं तर हे घरचं मैदान आहे. फ्रंटफूटचा वापर केला पद्धत आली तर पाहायला मिळाला आहे. संदीप घरत डीपमध्ये आहेत. चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑनमध्ये करतात. नेहमी त्यांना आपण खरं तर न्यू यंगस्टर दासी संघातून खेळत असताना एक्सट्रॅक्शन करताना पाहतो आणि इथून मात्र या 5 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात आणि सरप्राईज गिफ्ट मिथुन मामांसाठी लागू झालंय. प्रमोद मडवी आणि संयम म्हात्रे यांच्या वतीनं हे सरप्राईज गिफ्ट आहे. त्यांच्या मनासारखे आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली. सरप्राईज गिफ्ट ती गुलदस्त्यामध्ये धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 11 धावा येणारे 19 बॉल आणि जिंकण्यासाठी विंधणे टीमला आणखीन 41 धावांची गरज आहे.
19 बॉल 41 19 मध्ये 41 बनवायचे आहेत. यावेळचा फटका आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. जेल ड्रॉप झालाय. रोशन मात्रेनं हा जेल सोडलाय आणि इथून मात्र थ्रो देखील चुकीचा येतोय. सिंगल रन्स मिळेल आणि एका धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेल्यात त्या 12 धाबा. कॅच व्हायला पाहिजे होती. या मॅच मध्ये आणखी मजा आली असती पण अजूनही प्रेक्षक ऑनलाईन सुद्धा तेवढेच जोडले गेले. जास्तीचे सर्व प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी मरोई विंधणे या संघाला 40 धावांची गरज. 18 बॉल 40 ची मॅच. समोरची जोडी बघतील पारगाव टीम. नंतर ते ठरवतील कुठला बैल द्यायचा. आशिष ठाकूर चिर्ले यांच्या वतीनं देखील 5,000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपये कल्पेश पाटील या गोलंदाजासाठी दिले जाईल. पुराणा चावले बऱ्याच वर्ष खरं तर क्रिकेटचा काळ गाजवला आणि गोलंदाजीमध्ये भल्या भल्या फलंदाजांना नाचवण्याचं काम करणारा कल्पेश पाटील हे नाव आहे. पाहूया पाटीलशाही पाहायला मिळेल का. हा जादुई गोलंदाजी छू. येणाऱ्या 18 बॉल आणि इथून 40 धावांची गरज. बघूया 18 बॉल आणि 40 ची मॅच. समोर संदीप. यावेळचा बॉल थोडासा शरीरापेक्षा दूर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल. 18 मध्ये आता 39 बनवायचे आहेत. चांगली गोलंदाजी केली. वेशवीच्या मैदानामध्ये सुद्धा मागील 2 वर्षामध्ये 31च्या दिवशी 6,500 बक्षीस मिळवलं होतं या खेळाडूंना. तो सुद्धा गोलंदाजी करतोय. त्यासाठी प्रचंड बक्षीस आहेत. यावेळचा बॉल जरूर सोडला. थोडासा स्विंग करण्याचा प्रयत्न आहे पण शरीरापेक्षा दूर टाकले जातात. त्यामुळे आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाते. इथून येणारे 18 बॉल आणि 38 धावांची गरज. जादुई गोलंदाजी जरूर पाहायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर हातभर वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. पाहू शकता लोअर फुल टॉस हलक्या तरी खेळून काढला. मिलन ठाकूर यांचा आपण कौतुक करूयात. काय कमालीचा एफर्ट दिलाय. संघाचा कॅप्टन आणि संघासाठी आज धावून आलाय. पाहू शकता किती चेअर्स करतात ते कल्पेश पाटीलला. त्यांना माहिती आहे जास्तीची 40+ पहिली एंट्री आहे. नेतृत्व माझ्या खांद्यावर आहे आणि संघाचा सरसेनापती आता लढतोय. अनेक वर्ष करता क्रिकेटचा काळ ज्यांनी गाजवलाय. न्यूयॉर्क स्टार क्रिकेटला जास्ती संघातून खेळत असताना बरेचसे सामने असे जिंकून दिलेत मिलिंद सरांनी. त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव आहे. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मागील एका चेंडूवर 3 धावा खर्च केल्यात कल्पेश पाटीलने. येणारी आता 17 बॉल जिंकण्यासाठी अजूनही मरोई विंधणे संघाला 37 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये एका दुसरा विकेट जास्ती संघाला पुन्हा एकदा जिंकून देऊ शकतोय तर एका दुसरा षटकार पुन्हा एकदा मरोई विंधणे संघाला जिंकून देऊ शकतोय. 17 बॉल आणि आता 37 धावांची गरज. लोअर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वाईड डिश लॉंग ऑनच्या पलीकडे चेंडू चाललाय. अंपायर डिसिजन या चेंडूवर मिळतील. 6 धावा षटकार. मॅच षटकार आला. 16 मध्ये आता 31 बनवायचे आहेत. कल्पेश पाटीलवर हल्ला बोल केला. 2 चेंडूमध्ये मागील 9 धाबा खर्च केल्यात गोलंदाजांना. इथून वापसी करावी लागेल. आपल्या खतर जादुई कोट्यातून एखादा असा बॉल टाकावा लागेल जिथून एखादी विकेट जास्ती संघासाठी मिळवून द्यावी लागेल ती कल्पेश पाटीलला. कानमंत्र दिले जातात.
मैदानात जासई संघ सुद्धा तेवढ्या ताकदीने उतरला, पण विंधणे संघाची एक वेगळी दहशत आहे. पाहूया मॅच मध्ये विंधणे की जासई. 16 विरुद्ध 16 मध्ये 31. अकूट टप्प्याचा हा बॉल सोडून दिला जरूर, पण फसलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिथून मात्रेंच्या माध्यमातून 1+1 अशा 2 धाबा. ही कथा गोलंदाजी थोडीशी डोकीडुकी ठरली ती जासई संघासाठी. शरीराच्या थोडीशी दूर चेंडू टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. पॉपिंग रिच्या थोडीशी बाहेर देखील चेंडू जात आहेत, त्यामुळं एक्स्ट्रा स्वरूपात धावा भरपूर वाढल्यात. मागील 2 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या त्या कल्पेश पाटील यांनी, पण विश्वास दाखवला म्हणजे जासई टीमनं, कारण बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. अनेक साऱ्या फलंदाजांच्या समोर अशी जादुई गोलंदाजी केली की बऱ्याचशा धावा त्यांनी डिफेन्स सुद्धा केल्यात. येणारे आता 16 बॉल जिंकण्यासाठी विंधणे संघाला अजूनही 29 धावांची गरज आहे. 16 मध्ये 29. होऊन जाऊ दे प्रशांत, पुन्हा एकदा आवाज. 16 मध्ये 29. 16 मध्ये 29. मॅच थोडीशी बदललाय. लोवर फुलटॉस बॉल, यावेळी झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. प्रवीण घरात ही चुकी व्हायला नव्हती पाहिजे. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. साधा सोपा झेल होता. प्रवीण घराच्या हातामध्ये चेंडू पडला देखील होता, पण शेवटच्या क्षणाला मात्र इथून 2 धावा. कुत्ते भी डर गए. झेल सुटला. येणारी 15 बॉल आणि 27 धाबांची गरज. 3 बॉल मध्ये 13 धाबा जरूर खर्चित झाल्यात, पण मागील चेंडूवर झेल ड्रॉप झाला. जीवनदान मिळाले ते म्हणजे संदीप पाटीलला. अकूट टप्प्याचा बॉल स्लोवर डिलिव्हरी केली होती. पुन्हा एकदा झेल आणि इथून मात्र झेल सुटला. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. मिळ धावा 4. गेल्या ते 4 धावा. मागील 2 चेंडूवर 2 झेल ड्रॉप झालेत कल्पेश पाटीलच्या गोलंदाजीवर. ते देखील प्रवीण घरातनं टाकलेत. 14 बॉल मध्ये आता 23शी मॅच. 2 जीवनदान मिळाले संदीप पाटील यांना. 8 चेंडू त्यांनी फेस केले. 16 धावांवर ते खेळतात. बळीराम नवाले आपण पाहिलं तर 6 बॉल मध्ये 8 खेळतात. 29 धावा दापडा लागत असताना 14ला 23 हव्यात. बॅटची कडा. यष्टिरक्षक भूषण मात्र याने कमालीचा झेल टिपलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करून दिले कल्पेश पाटीलला आणि तिसरा आदरा लागलाय मरोई विंधणे टीमला. गणपती बाप्पा. तेवीस बनवायच्यात. 13 बॉल 23 धावांची गरज. रवी पाटील सर आलेत मैदानात. महत्वाची विकेट संदीप पाटीलला बाद केले कल्पेश पाटीलनं. यष्टिरक्षकाचं त्यामध्ये एफर्ट पाहायला मिळाला. भूषण मात्रेनं कमालीचा झेल टिपलाय. 13 मध्ये 23 बनवायचे आहेत. इथून हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. एखादी आणखीन विकेट मिळाली तर पुन्हा एकदा वापसी होऊ शकते जासई टीमसाठी. एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा विंधणे संघ या मॅच मध्ये परतू शकतोय. आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा होता. स्वतः गोलंदाज धावतोय चेंडू पर्यंत. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटले. थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळतंय आणि या चेंडूवर आल्या त्या म्हणजे 2 धावा. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारे आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी मरोई विंधणे या संघाला 21 धावांची गरज. 12 बॉल 21 धावा. 21 धावा 12 चेंडू. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 31. फलंदाज बाद झाले 3. कमॉन डीजे प्रशांत.
जास्ती संघ जिंकासाठी त्यांनी खरं तर मैदानात पाणी घेऊन तो देखील केला. त्यात सुद्धा आपण कौतुक करूयात. येणारे 12 बॉल आणि 21 धावांची गरज धनराज पाटील आलाय. आणखी एक करता जास्ती टेनिस मधील महत्वाचा हा गोलंदाज. हे षटक फार निर्णायक असेल दोन्ही संघासाठी, कारण धनराज पाटील एवढंच मोठं नाव आहे. तो दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेला तर बळीराम नवाळी आणि त्यांच्यासोबत रवी पाटील, ज्यांनी विंधणे टेनिस क्रिकेटला कित्येक वर्ष मोठं केलं. पाहूया येणारी आता 12 बॉल 21 मॅच. या मॅचमध्ये नक्की घडेल का? अजूनही हा सामना बॅलन्सिंग सामना पाहायला मिळेल. 50-50 सामना. येणारे 12 बॉल 21 गरज. समोर आहेत बळीराम नवाले. गोलंदाज दाखल झाले ते म्हणजे धनराज पाटील. डावखोरे आताचे हे गोलंदाज. यावेळचा पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवलाय. चांगली गोलंदाजी यासाठी खरं तर ओळखले जातात ते म्हणजे धनराज पाटील. मुळेकरच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये विंधणे संघाच्या समोर एकाच सामन्यामध्ये 2 मेडन षटक टाकण्याचा कारनामा देखील याच गोलंदाजाने केला होता. त्यामुळे हे फार मोठं नाव आहे धनराज पाटील. पहिला डॉट बॉल आला. येणारे आता 11 बॉल 21 मॅच. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परतून आणेल का जास्ती संघाला धनराज पाटील? स्लोबर बॉल, थोडासा स्क्वेअर कटचा फटका जरूर पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिथून मात्रे आले. सिंगल रन्स मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. थ्रो थोडासा चुकीचा. लेझी खरं तर क्रिकेट पाहायला मिळतंय. डायरेक्ट थ्रो आला असता तर कदाचित धावबाद होण्याची एक नामी संधी निर्माण झाली असती जास्ती संघासाठी, पण थ्रो चुकीचा आहे. मिळाल्या जातील या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 33 धावा. धनराज पाटील सध्या गोलंदाजी करतायत. 10 मध्ये आता बनवायच्या आहेत त्या 19. मध्ये 19 बनवायच्या. चांगली सध्या मॅच जरूर पाहायला मिळत्या. शॉर्ट टीम मिटिंग तर बॅटिंग टीम घेत्या, एकमेकांशी संवाद साधतात, कारण ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. महत्वाचा सामना सध्या खेळतात. पहिल्याच एंट्रीमध्ये पण चांगलं प्रदर्शन दाखवलं ते म्हणजे जासे 40+ या संघानं. या वेळचा हा बॉल चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं आणि धनराज पाटीलच्या विरुद्ध आलेला आणखीन एक मोठा फटका. मिळतील धावा 4. बनवायच्यात. येणारे 9 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. मागील चेंडूवर क्षेत्ररक्षक नव्हते त्यामुळे चौकार देखील पाहायला मिळाला. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करताना मरोई विंधणे टीम. चौकार फार इम्पॉर्टंट होता. दोन्ही संघाच्या बाजूला सामना. एका दुसरी विकेट आली तर पुन्हा एकदा जास्ती संघ या मॅच मध्ये शिरकाव करू शकतोय. एका दुसरा षटकार आला तर पुन्हा एकदा विंधणे संघ या मॅच मध्ये अगदी पुन्हा एकदा दमदार एंट्री वापस करू शकतो. येणारी 9 बॉल 15ची गरज. समोर बळीराम नवाले. रिवर्स खेळण्याचा हा प्रयत्न जरूर झालाय, पण यावेळचा बॉल थोडासा काटा बदलवलाय. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये बळवला गेलाय धनराज पाटीलच्या माध्यमातून. येणारे आता 8 बॉल 15ची मॅच. अजूनही मॅच संपली नाही आहे. धनराज पाटीलकडे ती गुणवत्ता आहे, ते कौशल्य आहे आणि आता ते 100% देण्याचा सध्या प्रयत्न ते देखील करतात. येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी आता मात्र 15 धावांची आणखीन गरज. पुढे गेलेत. फ्रंटफुटचा चांगला वापर केलाय. एलिव्हेशन खराब आहे. क्षेत्ररक्षक येतात. जेल कॅरी केला जातोय. नितीन नाईकने कमालीचा जेल टिपलाय आणि आणखी एक मोठा तो म्हणजे विंधणे टीमला 4था खेळाडू होईल जेल बाद.
कुठून कुठून काय काय गाणी आणते डीजे प्रशांत, ते आम्हाला सुद्धा समजत नाही. 7 मध्ये 15 पण ऑपरेटिंग जबरदस्त आहे. सिरी साऊंड जाताडे. यावेळचा बॉल भन्नाट वेग, कमालीची वापसी, गोलंदाजी आवडल्यास एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या धनराज पाटीलसाठी. एका या षटकामध्ये चौकारा जर अपवाद वगळला तर फक्त 6 धावा खर्ची केल्यात. येणाऱ्या आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी विंदणे संघाला 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 6 बॉल 15 ची मॅच. आणि दासई टेनिस मधील शेवटचे षटक हाताळण्यासाठी 15 धावा डिफेन्स करण्यासाठी पुन्हा आता नितीन नाईक यांच्यावर जबाबदारी दिलाय. फार मोठं नाव आहे नितीन नाईक. मागील सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि आता तेच या मॅच मध्ये करावं लागेल. 6 बॉल आणि 15 ची मॅच. रवी पाटील सर मैदानामध्ये स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईक इंडला पण खेळाडूंना क्रांती पाटील नॉन स्ट्राईक इंडला पाहायला मिळतील. नितीन नाईक यांचा पहिला बॉल. रवी पाटील सरांच्या समोर अगदी वायडिश लॉंग मध्ये फटका खेळून काढला. सिंगल रन्स मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. थ्रो थोडासा खराब राहिला. गोलंदाजापेक्षा थोडंसं थ्रो दूर राहिला, त्यामुळे इथून मिळाल्या जातील या चेंडूवर 2 धावा. इथून आता समीकरण बदललं जाते. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज. 5 बॉल 13 धावा, 13 धावा 5 चेंडू हे समीकरण. एका बाजूला विंधणे तर दुसऱ्या बाजूला जासई 40+. अगदी आता सामना पाहण्यासाठी प्रमोद मडवी आणि स्वतः रक्षित मात्रे मैदानामध्ये दाखल झालेत. एवढी मॅच आता उत्कंठ वाढलाय या मॅच मध्ये. यावेळचा हा बॉल शरीक्षा थोडस दूर टाकण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाते. आता थोडस समीकरण बदललं जाईल. येणारी 5 बॉल आणि आता 12 ची मॅच. रंगात आली आता मॅच. गुलाबी थंडी आहे पण या मॅच मध्ये आता गरमीचं वातावरण आणलंय ते म्हणजे विंधणे या टीमनं. थोडासा घाम फोडलाय जासई टीमला देखील. 5 मध्ये 12 बनवायच्यात. नितीन नाईक या मॅच मध्ये काहीतरी फेरबदल करेल का? अकुटप्याचा बॉल, चांगला फटका, टॅप फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरेजच्या मधून चेंडू जाईल. एका टप्प्यानं ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. मध्ये 8 बनवायच्या आहेत. एका बाजूला जासई टीम, दुसऱ्या बाजूला विंधणे. या मॅच मध्ये रवी पाटील सरांनी पुन्हा एकदा वापसी करून दिलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. मागील 3 चेंडू मध्ये त्यांच्या बॅट मधून 6 धावा आल्यात. नितीन नाईक थोडेसे आखूट टप्प्याचे बॉल टाकतोय आणि या मॅच मध्ये थोडंसं पुन्हा एकदा कानमंत्र दिलाय तो कॅप्टनना. मिलिंद ठाकूर सर कानमंत्र देत असताना या मॅच मध्ये पूर्णपणे जासई संघाला जिंकण्यासाठी आता थोडीशी षडयंत्र रचली जातात. थोडीशी फेरबदल करत असताना जासई टीम देखील पाहायला मिळते. आता यष्टीरक्षक सुद्धा सयन पाटील यांना आपण पाहू शकतोय. येणारे 8 बॉल 4 बॉल आणि 8 ची ही गरज. 4 बॉल मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. यावेळचा हा चांगला फटका जरूर आहे. पॉइंट मध्ये धनराज पाटील आहेत. कमालीचा झेल टिपला जातोय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा नितीन नाईकनं जासई संघाला वापसी आणून दिलाय. आता ही मॅच मध्ये येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. फॉर्म मध्ये 3 बॉल आणि 8 ची मॅच. मॅच रंगात आलंय आणि रंगवलंय धनराज पाटीलना. मागील सामन्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि या मॅच मधील इम्पॉर्टंट कॅच देखील त्यांनीच घेतलाय. पॉइंटच्या दिशेमध्ये रवी पाटील यांचा झेल आपल्याला पाहायला मिळालाय. वसंत पाटील मैदानात दाखल झालेत. वसंत नवाले
3 बॉल आणि आता 8 धाबांची गरज. नितीन नाईक या धाबात डिफेन्स करेल का, तर दुसऱ्या बाजूला बसन नवाली. यावेळचा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता. वाईड लॉंग मध्ये खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो देखील चांगला आलाय. फक्त एकच धाव. आता या मॅच मध्ये येणारे 2 बॉल 7 धावांची गरज. जासई की विंदणे, विंदणे की जासई. अतिशय चांगला हाय व्होल्टेजची मॅच. मॅच आवडली एकदा जोरदार टाळ्या वाजवा. येणारे 2 बॉल 7 धावांची गरज. कमालीचा सामना पाहायला मिळतोय. पहिलीच एंट्री आहे जासई 40+ आणि त्या 40+ टीमनंच देखील विंदणे टीमला घाम फोडलाय. यावेळचा बॉल आणखीन एक डॉट बॉल आलाय. नितीन नाईकनं वापसी केलाय. रिचेक केला जातोय. रिव्ह्यू घेतलाय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमनं वाईड साठी. अंपायर आहेत सुरेश मात्रे सर मुलेकण. टीव्ही अंपायर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. फेल डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावला विंधने टीमनं. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 7 धावांची गरज. 1 बॉल 7 धावांची गरज. एक बॉल आणि आता 7 धावांची गरज. चला पारगाव टीम, आपला खेळाडू आता डायरेक्ट घेऊन दाखलवा. यावेळचा फटका जरूर सजवलाय आणि चेंडू चाललाय सीमा पार. एका धावेने हारले विंधने टीम. हार्ड लक विंधने टीम. या मॅचचा हिरो आउट. ज्या खत गोलंदाज वापसी केली 6 धावा फक्त दिल्या असा धनराज पाटील ठरेल या सामन्याचा हिरो, ज्याने खते एक कॅच देखील टिपला. प्रवीण गरजचं नाव येईल. चला या लवकर. चला पहिल्या 3 धावा जे धावून काढतील तो सुपर 8ला उद्या संघ दाखल होईल. 4 कॅमेरे आहेत आपल्याकडे, त्यामुळं शॉर्ट धाव ग्राह्य धरली जाणार नाही. डिस्क्वालिफाय. आदित्य घरत सर हे सांगत असताना चला या पण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. धनराज पाटील सर या. चला थोडे प्रेक्षक आपण मैदान सोडा आणि ही लाईन आहे तिथून आपण पाहिजे मॅच एन्जॉय करा. जासईचा कोण? प्रवीण घरत ना. चला अंपायर आपण तिथून 1 2 3 बोला. प्रवीण घरत की नरेश गायकवाड? दोघे बऱ्याच स्पर्धा एकत्र खेळलेत, बराच काळ त्यांनी गाजवलाय, पण आज एकमेकाच्या विरुद्ध सुपर 8 साठी धावणार आहेत. पारगाव आणि जासईची मैत्री वेगळीच आहे, पण आज मात्र या क्रिकेट मधली मैत्री इथून पाहायला मिळेल. कुठला संघ आजच्या रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. चला प्रेक्षक थोडे जे चालू आहे. पारगाव टीम आपण मैदानात का चाललात बघा, लक्ष असू द्या. पारगाव टीम आणि जासई टीम आपण बाहेरच या. जासई चला या आपण बाहेर. आपण बाहेर आल्याशिवाय पारगाव टीम येणारच नाही. आपलं आयोजन आहे. चला रायडू या. आपण धावणारे फक्त विकेटवर पाहिजेत. प्रवीण गरत आणि नरेश गायकवाड. पारगाव टीम जर आपल्या आता सर्व खेळाडू बाहेर आले नाहीत तर ती धाव 1 आपण कमी धरणार आहोत. लक्ष असू द्या बघा.
तुमच्यासाठी ही स्पर्धा ठेवल्या. आयोजन कमिटीने सुद्धा तेच सांगितले तुमच्यापर्यंत. आयोजन कमिटी जासेचे सर्व बाहेर आलेत. पारगाव टीम आपल्यासाठी महत्वाची सूचना आहे. अंपायर तिथून 1 2 3 बोलतील आणि त्यानंतर तिथून खेळाडू धावतील. 3 धावा धावायच्या आहेत. अतुल की बकासूर, सोनिया की महबूब, सुंदर लढत आहे. चला पब्लिक बाहेर व्हा. कॅमेरामध्ये काही दिसत नाही. एखादा कुशल मोमेंटला जर निर्णय घ्यायचा असला तर कॅमेरामध्ये जर खेळाडू दिसला. नॉन स्ट्राईक पासून धावायला सुरुवात करा. नॉन स्ट्राईक स्ट्राईक पासून नाही, नॉन स्ट्राईक पासून धावायला सुरुवात करा. चला अजूनही बरेचसे प्रेक्षक पारगाव टीमचे तिथे आहेत. लक्ष असू द्या. तुमची एक धाव आम्ही कमी धरू. नॉन स्ट्राईक पासून जीवन बुवा. नॉन स्ट्राईक पासून धावायचं आहे. अरे नॉन स्ट्राईक पासून धावतात बाबा. चला डोळ्यांचं पारणं फेडणारी गाडी मैदानामध्ये आहे. एका बाजूला पारगाव, दुसऱ्या बाजूला जासई. पारगावचा नरेश गायकवाड तर जासईचा प्रवीण गरात. डोळ्याची पारणं फेडणारी गाडी मैदानामध्ये जमली बघा. गाड्या सुटल्या. सुंदर लढत चालू झाली. 2 गाड्या सुंदर पेठत. मथुर की बकासूर आणि जासईचा मधुर जिंकला बघा. निर्विवाद वर्चस्व. एकदा जोरदार टाळा तो प्रवीण गरजसाठी.